हाय गाईज, रोज सारखा सकाळी उठलो, रेडी झालो, नाश्त्यामध्ये गरम गरम घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या आणि निघालो कॉलेजला. सांगताना थोडा खेद होतो, पण या ब्लॉगमध्ये 2-4 शिव्या आहेत. जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा. आई डोंट लाइक दिस. भाई पाऊस पडतो बेकार, छत्री घेतले पण काय सांगता येणार, ती गाड्या बिड्याच्यात भोकडा त्या ह्याला इथं एवढी बाहेर तयारी केली काय नाही, चालला सरळ सरळ कॉलेजला. चिखल बिखल उडतात तर बास कपडा देऊन देतो का. पाऊस चालू होता, रस्त्यामध्ये आमची मस्ती चालू होती. एक मित्र बोलला, तुला एडिटिंग आणि ब्लॉग जमत नाही. नंतर काय, तुम्हीच बघा ना. तर बघू शकता माझ्या मागे भिकमागी पोरं आहेत, ती सांगतात का तुला व्हिडिओ बनवता नाही येत. तर ते तुम्हाला थोबाडा दाखवते, काय काय थोबाडा बघा तुम्ही, काय कारणं कामाची नाही, दुसऱ्याला कदा ते करून नाही देत. नंतर आलो आम्ही कॉलेजच्या आवारात. तुमचा भाई समोरून गेला, मग काय. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. लेक्चर कधी चालू होणार रे, चला टाइम झाला ना. हा माझा मित्र आहे तेजस मुकणे. जवाहरचा राजवाडा आमचा, जवाहरचा राजवाडा आहे ना तो आमचा आहे. नावं केलं त्यांचे, नावं केलं डायरेक्ट 7-12. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. 200 रुपए दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. तर सॉरी मित्रांनो, थोडा ब्लॉग लेट झाला, कारण एडिटिंग आपल्या दिवस असतो आमचा. आम्हाला एवढ्या गोष्टी मॅनेज करायला जमत नाही, पण हळूहळू आम्ही करू. काय करा कुछ समझे दया. हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है तर आता मित्रांनो, तर आमचं लेक्चर झालेलं आहे. सर आम्हाला डायरेक्ट बोललो, सर आम्हाला हाकला, आम्हाला कुत्र्यासारखा हाकला, कुत्र्यासारखा. कंट्रोल वर्गात थोडी पण इज्जत नाही, कुत्र्यासारखा आम्हाला करा. कुत्र्या जमा, आम्हाला कुत्र्या जमा करतात. निघ कुत्र्या, लात मारतात, निघ. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. तर सर आम्ही काय बोललो सरांना का, सर आम्ही हुशार विद्यार्थी आहेत, का आम्ही अभ्यास करतो, आम्हाला थांबू द्या. नाही, निघा तुम्ही, कुत्र्यासारखी आमची इज्जत काढली. आलो आम्ही. इंग्लिश तो सी टॉकिंग टू मी ऑल्सो बिकॉज मी बोलतो बिकॉज बट आय डोंट नो, बिकॉज बट आय डोंट नो. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आता आपण सिरियस टॉपिकवर डिस्कस करूया. माझी 12वी झाली, नंतर मी घेतलं BA ला ॲडमिशन. प्रत्येकाच्या शेजारी किंवा नातेवाईकामध्ये असतात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी AI माणसं. यांचा एक प्लस पॉईंट असतो, हे नेहमी लेट सल्ला देतात. अरे रे, BA का घेतलंस, एखादा कोर्स केला असतास ना. जसं काही नोकरी नाही मिळाली तर त्यांची मुलगी देणार आहेत. माझा मेंदू 356च्या स्पीडने काम करत होता. तेवढ्यात मला आठवलं, एक मित्र माझ्यासाठी किडनी विकणार होतं. तुम्हीच बघा. हा कुणाला आहे ना, हा याची इच्छा अशी आहे का तुम्हासाठी किडनी विकणार आहे ना, मला आयफोन घेऊन देणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे बरं वाटतंय कसा, म्हणजे भाईचारा पाहिजे दोस्तीमध्ये, पण एवढा पण नाही पाहिजे का भाई मी 10 वर्षात लगेच मरण नसा का भाई किडनी पण माझ्यासाठी किडनी पण विकतो. आईला तिच्यावर शपथ, एवढा पण नाही रे भावा. तू जीव मागला असता ते दिला असता, पण किडनी तू मला देतोस. बरं ते जीव मागला दिला असता, पण आता नाही. आता सध्या आज समोर विहीर आहे ना आपल्या इथं. आज बुधवारी, आज ना त्याचा जीव, आज नाही, शनिवारी द्यायचा. गुरुवारी, शनिवारी. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता. पेमेंट चालू होता ना. आयफोन 17 आलाय, पण माझं असं म्हणणं की मी जेव्हा आयफोन घेईन तेव्हा आयफोन 19 किंवा 91 येईल, तेव्हा मी आयफोन घेईन. त्याच्याबरोबर काहीतरी होईल ना आपलं, श्रीमंत होईल ना. दरवर्षी वेगवेगळे येतात. मागच्या वर्षी 16 आला, आता 17 आला आहे. बघू काय त्याच्या पुढच्या वर्षी 18 येईल, तर 90. मित्र काय किडनी विकणार नाही आणि मी काय आयफोन घेणार नाही. तर मंडळी, माझ्या इंस्टाग्राम पेजवर यूट्यूबची आणि फेसबुकची लिंक मी ॲड केली, तर नक्की विजिट करा. चला तर भेटूया एक छोट्याशा ब्रेकनंतर.